लातूर लोकसभा उमेदवारांनी दिल्या मुस्लिम बांधवाला रमजान ईदच्या शुभेच्छा। डॉक्टर शिवाजी काळगे हे प्रसन्न तर सुधाकर शृंगारे हे कोमजलेल्या अवस्थेत। लातूर दिनांक 11 एप्रिल। मुस्लिम धर्मातील पवित्र सण रमजान निमित्त महाविकास आघाडीचे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे व महाविकास आघाडीचे भाजपचे लोकसभा उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी मुस्लिम बांधवाला रमजान ईद निमित्त आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी शहरातील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज पठणानंतर शुभेच्छा दिल्या। दरम्यान महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या समवेत काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा लातूर शहर विधानसभेचे विद्यमान आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभेचे आमदार धीरज देशमुख यांच्यासह अनेक नामवंत पदाधिकारी व माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची उपस्थिती होती। तर दुसरीकडे महायुतीचे भाजप खासदार तथा लातूर लोकसभा उमेदवार सुधाकर शृंगारे हे भाजप जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांचीच उपस्थिती होती। शिवाय महाविकास आघाडीचे मित्र पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची भरमसाठ संख्याही उपस्थित होती। या दृश्यामुळे ईदगाह मैदानावर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व लोकसभा उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यात कोमेजलेपणा जाणवत होता, तर ते पत्रकारांशी बोलताना खूप नाराज आणि पडलेल्या चेहऱ्याचे दिसत होते। एकीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभा असलेले संपूर्ण देशमुख कुटुंब आणि दुसरीकडे महायुतीचे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या एकटेपणा यामध्ये मोठा फरक जाणवत होता। त्यामुळे डॉक्टर शिवाजी काळगे हे प्रसन्न तर सुधाकर शृंगारे हे कोमजलेल्या अवस्थेत जाणवत होते। काय सांगाल, आज रमजान ईद आहे आणि महत्वाची ज्योतिबा फुले जयंती आहे। या निमित्तानं लातूर जिल्ह्यातील लातूर परिसरातील सर्व मुस्लिम बंधूंना मी ईदच्या शुभेच्छा देतो, महात्मा फुले जयंतीच्याही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आयुष्यात समृद्धी सुख समृद्धी यावं, भारत मातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सगळ्या मुस्लिम बंधूंना या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा माझ्या वतीने व्यक्त करतो। ईदगाह मैदानावरती आज या ठिकाणी नमाज पढण्यासाठी आपण सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलात। आज पूर्ण महिना आपण उपवास केलेला असता, त्याबद्दल मी सगळ्या मुस्लिम बांधवांना जिल्ह्यातील या ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आज मला एवढं सांगावंसं वाटतं की आपल्या जिल्ह्यातील सगळ्या मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवांमध्ये एक आतापर्यंत जे सामाजिक एक चांगलं वातावरण राहिलेलं आहे, असंच पुढे पण राहील, एकोप्यानं आपण राहूया एवढंच ह्या ईदच्या निमित्तानं मी पूर्ण जिल्हावासियांना मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा। व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा। आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।